आज मी न्यू तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी रेड कलरचा उलन यूज करत आहे आणि ही 14 नंबरची क्रोशिया. आपण यासाठी मोती पण यूज करत आहोत. आपण हे मोतीचं पूर्ण तोरण तयार करत आहोत. आपण हे येलो कलरचे मोती यूज करत आहोत. हे सुंदर असं तोरण आपण तयार करत आहोत. नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. पहिल्या सेटिंग आपण पट्टी तयार करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण तोरण बनवण्यासाठी आपण पहिल्यासाठी 10 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन घेतल्या. अजून 2 चेन घ्यायच्या. परत आता प्रत्येक चेन वरती आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 10व्या चेन पासून आपल्याला खांब तयार करत जायचं आहे. प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करून घेणार आहोत. प्रत्येक चेन वरती हे पहा, हे प्रत्येक चेन वरती आपण आता खांब तयार करून घेतला आहोत. आता काय करायचं आपल्याला, परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. आता परत आपल्याला प्रत्येक खांबावरती खांब तयार करत जायचं आहे. हे पहा, हे आपले पूर्ण खांब तयार करून झालेत 10. आता काय करायचं आपल्याला, परत पलटवायचं. परत स्टार्टिंगला 3 चेन. परत प्रत्येक खांबावरती खांब. हे पहा, हे पूर्ण एक आपल्याला 10 खांब तयार झाले. असेच आपल्याला 110 लाईन तयार करून घ्यायचे आहेत. असंच आपल्याला ही पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे. 110 लाईन तयार करून. हे पहा, ही आपली पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे. 110 लाईन आपण तयार करून घेतल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला, या पट्टीवरती इथे आता उलन जॉईन करून घ्यायचं. या आधी आपल्याला उलन मध्ये हे मणी ओवून घ्यायचे आहेत. ओवून घेतले. आता काय करायचं, इथे आपल्याला उलन जॉईन करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे पहिली लाईन सोडून द्यायची. त्याच्या नेक्स्ट लाईन वरती आपल्याला इथे उलन जॉईन करून घ्यायचं आहे. पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या. परत तिथेच आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत.
परत आपल्याला इथे एक लाईन सोडून द्यायची. त्याच्या नेक्स्ट लाईन मध्ये 3 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा. आता काय करायचं आपल्याला इथे चैन घ्यायच्या आहेत. 12 चैन घ्यायच्या. तर इथे आपल्याला आता मोती चैन न घेता आपण इथे मोती हे करू शकतो. आपल्याला इथे मोती हे करून घ्यायचे आहेत, ओढून घ्यायचे 12 मोती. हे पहा, हे आपण 20 मणी ओवून घेतले आहेत. आता काय करायचं आपल्याला 5 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 3 4 5. 5व्या लाईन वरती आपल्याला इथे खांब तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायचे आहेत. परत एक लाईन सोडून द्यायची. त्याच्या नेक्स्ट लाईन वरती पण आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. आपल्याला आता इथे 20 मोती घ्यायचे आहेत. इथे आपल्याला आता 20 मोती हे करून घ्यायचे आहेत, ओढून घ्यायचे. तुम्ही चैन घेऊन पण त्यामध्ये मोती ओढून घेऊ शकता आणि असंही मोती ओढून घेऊन आपण करू शकतो. हे पहा, आता हे 20 मोती काउंट करायचे. 3 3 2 6 12 15 16 17 18 19 20. हे 20 मोती झाले. आता काय करायचं, परत 5 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 3 4 5. 5व्या लाईन वरती खांब तयार करून घ्यायचे. इथे सुई धरायच्या, हे करायचं, इथे असं धरायचं आणि परत 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि हे 3. परत नेक्स्ट लाईन सोडून द्यायची. त्याच्या नेक्स्ट लाईन वरती 3 खांब तयार करायचे. 1 2 आणि 1 3. 3 झाले. परत 20 मोती आपल्याला हे करून घ्यायचे. 20 मोती ओढून घ्यायचे आहेत. परत 5 लाईन सोडून द्यायच्या. 1 1 2 3 4 5. 5व्या लाईन वरती आपल्याला हे करून घ्यायचं. 1 2 3 4 5. 5व्या लाईन वरती परत 3 खांब तयार करायचे. परत एक लाईन सोडून द्यायची. त्याच्या नेक्स्ट लाईन वरती 3 खांब तयार करायचे. आता परत हे मोठं करायचं असं आणि यामध्ये आपल्याला पूर्ण गट्टू आपल्याला यातून काढून
असं करायचं आणि इथे ही गाठ घ्यायची, गाठ बांधून घ्यायची. म्हणजे इथून हे आपण खांब जे घातले ते निघू नये यासाठी इथं गाठ बांधून घ्यायची. आता परत 20 मोती घ्यायचे. वीस मोती घ्यायचे. परत 5 लाईन सोडून द्यायच्या. 1 2 3 4. 5व्या लाईन वरती परत 3 खांब घ्यायचे. 1 2 3. एक लाईन सोडून द्यायच्या. त्या नेक्स्ट लाईन वरती परत 3 खांब. 2 आणि 1 3. आता इथे आपल्याला हे उलन कट करायचं आहे. इथे चार ह्याच एका साईडला करून घेणार आहोत, दुसऱ्या साईडला 4 ह्याच. आता इथे उलन हे कट करून घेणार आहोत आपण. हे पहा, आता काय करायचं आपल्याला इकडे 10 मणी सोडून द्यायचे. आता 10व्या मण्याच्या नंतर आपल्याला इथे उलन जॉईन करून घ्यायचंय. पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 3 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे. 1 आणि 2. आता काय करायचं आपल्याला, इथे आपण 2 खांब जे घेतले होते याचे 2 खांब, 3 खांबाच्या नंतर जो गॅप आहे तिथे आपल्याला उलन जॉईन करायचं आहे. इथे पहिल्यासाठी आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3. परत त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे. 1 2. आता काय करायचं आपल्याला, परत 12 मणी होऊन घ्यायचे. हे वाढवायचं आणि यामधून आपल्याला आणि इथे अशी गाठ बांधून घ्यायची. गाठ बांधून घेतली. परत आता आपल्याला पहिल्यासाठी आपल्याला 10 मणी घ्यायचे आहेत. 10 मणी घ्यायचे आणि इथल्या मधल्या 10 मण्याच्या नंतर आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 3 3 दुनी 3 6 9 एक 10. 10 मण्याच्या नंतर इथे 3 खांब घ्यायचेत. 1 2 आणि 1 3. 3 खांब झाले. परत आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे. इथे पहिल्यासाठी आपल्याला गाठ बांधून घ्यायची. गाठ ओवून घेतली. परत 10 मणी घ्यायचे. 3 6 9 एक 10. 10 मणी घेतले. आता काय करायचं, परत आपल्याला हे
आपण 3 खांब घेतले होते आणि 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे 3. 1 2 1 3. परत आता आपल्याला 10 मणी घ्यायचे आहेत. इथे आधी गाठ बांधून घ्यायची. मोठ्या साईजचे मणी असेल तर ते आपल्या आपण जी ही तयार करतो चेन त्यामधून पण जातात. हे मी छोट्या साईजचे मणी घेतले आहेत त्यामुळे मी गाठ बांधून फक्त उलन मध्ये त्याला ओढून घेत आहे. हे बघा, हे 10 मणी. आता इथल्या 10 मण्यानंतर आपल्याला खांब तयार करायचे आहेत. इथे आता खांब तयार करून घेऊया 3. 1 2 आणि 1 3. परत 10 मणी ओवून घेऊया. हे पहा, परत आपल्याला इथे 10 मणी घ्यायचे आहेत. 10 मणी घेतले. आता परत सेम इथल्या आता 3 खांबाच्या गॅप मध्ये आपल्याला 3 खांब तयार करायचे आहेत. 1 2 आणि 1. हे पहा, याच्या प्रकारे याप्रमाणे पुढचे दोन्हीला पण आपण सेम तसंच तयार करून घ्यायचे. 10 नंतर 10 नंतर 2 2, 10 नंतर 3 खांब. इथे जसे 2 ला केलंय तसंच या 2 ला पण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, आपले हे चारी पण तयार करून झाले आहेत. आता काय करायचं, आपल्याला इथे कट करून घ्यायचं उलन. कट करून घेतलं. आता काय करायचं, आपल्याला इथे उलन जॉईन करून घ्यायचंय. इथे हे आपण पहिल्यासाठी 3 खांब घेतले होते त्याच्या पहिल्या इथे आपल्याला उलन जॉईन करून घ्यायचंय. इथे आपल्याला पहिल्यासाठी 3 चेन घ्यायचे आहेत. 3 चेन घेतल्या. परत त्याच ठिकाणी आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत. 1 2. परत लास्टच्या खांबावरती पण आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 1 3. परत आता आपल्याला इथे 10, इथे आपल्याला आता 20 मोती घ्यायचे आहेत. परत यामधून आपण ते गाठ बांधून घेणार आहोत. हे आपण 20 मोती ओवून घेतले. आता काय करायचं, परत सेम पहिल्यासाठी इथे हा जो नेक्स्ट आहे तिथे पहिल्या खांबावरती 3 खांब तयार करून घ्यायचेत. 1 2 3. परत लास्टच्या खांबावरती पण 3 खांब. 1 2
आणि 3, परत 20 मोती. हे पहा, ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. आपण आता सेम इथे ह्या दोन्हीच्या मध्यभागी उलन जॉईन करणार आहोत. इथे परत आपण इथे 3 चेन घेणार आहोत. 3 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी आपण 3 खांब घेणार आहोत. 3 खांब घेतलं, परत आपल्याला इथून आता गाठ बांधून घ्यायची. गाठ बांधून घेतली. आता आपल्याला यात 10 मोती घ्यायचे आहेत. हे पहा, 10 मोती घेतले. आता काय करायचं, इथल्या हा जो पहिल्या ह्याच्यात 20 ओवले आहेत त्याच्यामध्ये 10 मोती, नंतर आपल्याला 3 खांब घ्यायचे. 3 3 6 1 9 1 10, इकडे 10 इकडे 10 मोती सोडायचे आणि इथे आपल्याला 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि हा एक 3, परत 10 मोती. ते गाठ घ्यायची, आधी गाठ बांधून घ्यायची. आता आपण इथे गाठ बांधून घेतल्यानंतर इथे 10 मोती. 10 मोती झालं. आता परत आपल्याला इथे या दोन्हीच्या मध्यभागी जो स्पेस आहे तिथे आपल्याला पहिल्यासाठी 1 खांब, नंतर 2 खांब. हे पहा, असं सेम आता पुढे आपल्याला करत जायचं आहे. सेम आता आपल्याला इथे पहिल्या स्टार्टिंग 10 मोती, नंतर इथे 3 खांब, नंतर 10 मोती. इथे जसं केले सेम तसंच या दोन्हीवर पण करून घ्यायचं आपल्याला. इथे आपण आधी गाठ बांधून घेऊया. ती 10 मोती, 10 मोती झाले. आता इथल्या 10 मोती नंतर खांब 3 खांब घ्यायचे. 3 तिथे खांब घ्यायचे. 3 1 2 3, परत इथे गाठ घ्यायची, आपल्याला गाठ बांधून घ्यायची. परत इथे सॉरी गाठ बांधून घेतली. आता परत 10 मोती, हे 5, परत या दोन्हीच्या मध्यभागी 1 खांब. सेम आता याप्रमाणे याचं तयार करून घ्यायचंय. सेम आता आपण जसं वरती केलं आहे तशाच प्रमाणे खालच्या आता 2 लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. सेम वरती जसं 2 केले आहेत तसंच सेम खालतीही आपल्याला करून घ्यायचं आहे. हे आपली ही एक साईड तयार करून झाली आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला दुसरी ही साईड सेम अशीच तयार करून घ्यायची आहे. हे पहा, पहिल्या स्टार्टिंग 4 घेतलो, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि 1, असं ही आपली एक साईड लाईन तयार करून झाली आहे. पूर्ण तोरण तयार करून झालं आहे. हे पहा,
सुंदर असं मोत्याचं तोरण तयार करून झालंय. आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सुंदर असं हे मोत्याचं तोरण खूप कमी वेळात होऊन जातं. थँक यू.